या अभंगात संत तुकाराम महाराज सांगतात, माझे डोळे नेहमी तुझ्या मूर्तीवरच खिळून राहतेत. हे विठ्ठला, तू माझ्या सोयरिया, रखुमाईच्या पती, माझा आत्मबंधू आहेस. त्यात तुकाराम महाराज या अभंगाच्या पहिल्या ओळीत म्हणतात, सदा माझे डोळ्या जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. माझे डोळे कायम तुझ्या मूर्तीवर स्थिर आहेत. हे रखुमाईच्या पती, तूच माझा नातेवाईक, तूच माझा परम मित्र आहेस. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. गोड तुझं रूप आहे, गोड तुझं नाम आहे, आणि त्या गोडीत माझं मन हरवून गेलं. हे विठ्ठला, सर्व काळ मला तुझ्या प्रेमात बुडवून ठेव. विठो माऊलिये हाचीवर देई, संचोरोनी राही हृदय माझी. विठू माऊली, मला असा आशीर्वाद दे की तू सदैव माझ्या हृदयात वसलेला राहो. प्रत्येक श्वासात, प्रत्येक क्षणात तुझं स्मरण राहो. तुका मने काही न मागणे अनिक, तुझे पायस सर्व सुख आहे. तुकाराम महाराज नम्रतेने म्हणतात, हे विठ्ठला, मला आता काहीच नको, कारण तुझ्या चरणाशी माझं सर्व सुख आहे. या अभंगात तुकाराम महाराजांनी भक्तीचं सर्वोच्च तत्व सांगितलेलं आहे. जेव्हा मनात विठ्ठल आहे तेव्हा बाकी काहीच हवं नसतं. हेच खरं समाधान आहे, हेच खरं मोक्ष आहे. विठ्ठलाचं नाम घ्या, त्याच्या चरणावर विश्वास ठेवा. भक्तीचा मार्ग कधी रिकामा राहत नाही. जय हरी विठ्ठल, जय तुकाराम महाराज.